मस्त असं फोडणीचं वरण जे एका स्टेपमध्ये फक्त 10 मिनिटात तयार केलं आहे. जिथं आपल्याला वेगळी डाळ शिजवायची गरज नाही आहे, वेगळी फोडणी द्यायची गरज नाही आहे. मस्त खमंग वरण तयार होतं. इथे मी मुगाची डाळ अर्धा तास भिजू घातलेली. मी इथे 8-9 पाकळ्या लसूण घेतला आहे, ठेचून घेऊया. आता करूया फोडणी. 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. यामध्ये घालूया पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी. तुम्ही इथे हिंग वापरलं तरीही चालेल, मी नाही वापरत. तर आता जिरं आणि मोहरी चांगली तडतडली गेली आहे. तर आता यामध्ये घालूया कढीपत्ता. कढीपत्ता चांगला फुटू द्यायचा आहे. नंतर आपण ठेचून घेतलेलं लसूण घालू. हिरवी मिरची. इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही उभी चिरून घेऊ शकता. बारीक चिरलेला टोमॅटो. हे सगळं परतून घ्यायचं आहे या प्रकारे. तर आता आपण काही मसाले घालू. मी इथे 1 चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा गरम मसाला. इथे मी तिखटाचा वापर करत नाही आहे, कारण आपण मिरची घातलेली आहे. मसाले चांगले परतून झाले आहेत. तर आता इथे भिजवलेली डाळ घालू. तर इथे तुम्ही ज्या डाळीचा वापर करता ती डाळ घेतली तरीही चालेल. तर डाळसुद्धा आपण मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊ. चला, तर आता डाळसुद्धा मसाल्यांमध्ये चांगली एकजीव करून झालेली आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकू. मीठ तुम्ही शेवटून टाकलं तरीही चालेल. तर आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तुम्हाला वरण जसं घट्ट पातळ हवं आहे त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. तर मी इथे एकूण 2 ग्लास पाणी घातलं आहे. आपण हवं तर डाळ शिजल्यानंतर कुकर झाल्यावर पाणी वाढवलं तरीही चालेल. आपण सगळं घालून घेतलं आहे. याला मिक्स करूया. कुकरचं झाकण लावू आणि याच्या 3 शिट्ट्या करू, किंवा तुमच्या कुकरला जशा शिट्ट्या लागतात तशा करा. तर आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर उघडूया. वरण मस्त शिजलेलं आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. पाहिजे तर तुम्ही वरण रुईच्या साहाय्याने ढवळून घ्या किंवा गॅस कमी करून उकळवून घ्या. मी इथे वरण उकळवत नाही, कारण तुम्ही बघू शकता वरण एकदम प्रॉपर शिजले गेलेलं आहे. आणि हे घ्या, आपलं मस्त असं खमंग वरण तयार झालेलं आहे. लगेचच सर्व करूया. तर अशा प्रकारे मस्त खमंग फोडणीचं वरण तयार झालं, जो भातासोबत चपातीसोबत तूप वगैरे घालून मस्त लागतं. तर नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.